नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे किसान मोर्चा संदर्भात. गिरीश महाजन हे किसान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत किसान मोर्चाचे शिष्टमंडळ आणि गिरीश महाजन हे चर्चा करणार आहेत. किसान मोर्चाचे नेते अजित नवले, माजी आमदार JP गावित, माकपचे आमदार विनोद निकोले, अशोक ढवळे आणि इतर शेतकरी नेते सुद्धा उपस्थित आहेत. किसान मोर्चाचं शिष्टमंडळ हे वर्षा निवासस्थानी पोहोचले. गिरीश महाजन यांच्यासोबत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, गिरीश महाजन यांनी आधी बैठक घेतली होती या शिष्टमंडळासोबत, मात्र ती सफळ झाली नाही. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. नेमक्या काय मागण्या या शिष्टमंडळाच्या आहेत? जगदीश, अगदी बरोबर आहे. मोठ्या संख्येने जे आहे, जवळपास 50,000पेक्षा जास्त संख्येने जे आहे ते आदिवासी शेतकरी जे आहे ते मुंबईसाठी जे आहे ते आंदोलन करण्यासाठी निघालेले आहेत. आणि याच संदर्भात त्यांनी आज जे आहे ते गिरीश महाजन यांची भेट घेतली. मात्र ती चर्चा जी आहे ती त्यांना समाधानी ठरली नाही आणि त्याचमुळे मंत्री गिरीश महाजन हे आदिवासी शेतकरी यांचं शिष्टमंडळ घेऊन जे आहे ते वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आदिवासी शेतकऱ्यांची मुख्य मागणी जी आहे ती वनजमिनी कायदा सुधारणा 7/12 नावावरती, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, शाळा वाढवण्याची मागणी, पाण्याची कमतरता आणि नदी जोड प्रकल्प हवं आणि त्याचबरोबर पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा विषय सोडवण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत. आणि याच मागणीसाठी जे आहे ते शेतकरी जे आहे ते मुंबईला आंदोलन करण्यासाठी पोहोचत आहेत. मात्र त्याचपूर्वी त्यांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन यांची जी आहे यांच्यासोबत बैठक केली मंत्रालयामध्ये आणि त्यानंतर त्यांच्या बैठकीतून काही तोडगा न निघाल्यामुळे आणि शिष्टमंडळाची अशी सुद्धा इच्छा होती की त्यांना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं लेखी आश्वासन हवं आहे. आणि त्याचमुळे जे आहे हे शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे, आदिवासी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलं आहे. ज्योत्स्ना, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.